नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय सुरेश वैद्य यांची पावलो पावली ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 4. आदित्यला जाग आली तेव्हा खिडकीतनं येणारी कोवळी किरणं त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. त्याने डोळे उघडून बघितलं. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश पसरला होता. याचा अर्थ रात्रभर तो आरामखुर्चीत बसल्या बसल्या झोपून गेला होता. पण त्यामुळे अंग काहीसं अवघडल्यासारखं झालं होतं. आरामखुर्चीतून उठून तो बेडजवळ आला. बेडच्या उशाशी असलेलं एक बटण दाबलं. थोड्याच वेळात हातात चहाचा ट्रे घेऊन लक्ष्मी आत आली. चहासाठीच तुम्ही घंटी वाजवली होती ना साहेब? जवळच्या टेबलवर ठेवत लक्ष्मी म्हणाली. अहो, पण मी चहासाठीच बेल वाजवली हे तुला कसं समजलं? आदित्यनं काहीशा चकित चेहऱ्यानं तिच्याकडे बघत विचारलं. झोपेतनं उठल्या उठल्या तुम्हाला चहा लागतो असं प्रतीक्षाताईंनी सांगितलं होतं. अच्छा, म्हणजे माझ्या सगळ्या वाईट सवयी प्रतीक्षाने तुला सांगितलेल्या दिसत आहेत. आदित्य काहीसा हसून म्हणाला. हो नाही साहेब. लक्ष्मी एकदम गडबडून जात भाबडेपणानं म्हणाली. अहो, उलट प्रतीक्षाताई तुमची किती काळजी घेतात. तुमच्या सगळ्या आवडीनिवडी त्यांनी मला सांगून ठेवल्यात. मला तर वाटतं ना, प्रतीक्षाताईंना जर शक्य असतं तर त्यांनी तुमची देखभाल करण्याची सगळी जबाबदारी आनंदानं स्वतःकडे घेतली असती. आदित्य एकदम चमकला. पण त्यांनी तसं काही चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्यालाही ही जाणीव खूप वेळा झाली होती, पण त्यांनी कधी प्रतीक्षाला ते जाणवू दिलं नव्हतं. काही न बोलता आदित्य चहाचे घुटके घेत राहिला. त्याचवेळी एक 14-15 वर्षांचा मुलगा आत आला. लक्ष्मी शेजारी आदबीनं उभा राहिला. आदित्यनं प्रश्नार्थक मुद्रेनं लक्ष्मीकडे बघितलं. साहेब, यो बारक्या. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न ओळखून लक्ष्मी म्हणाली. म्हणजे ह्याचं खरं नाव महादू आहे, पण आम्ही ह्याला बारक्याच म्हणतो. नाही ते ठीक आहे, पण आहे कोण हा? वरकामासाठी एखादा पोरगा हवा आहे म्हणून प्रतीक्षाताई म्हणल्या होत्या. पहिल्यांदा आम्ही जिथं काम करत होतो ना, त्याच्या शेजारच्या बंगल्यात हा कामाला आहे. मी ओळखते याला. लय हुशार आहे, कामसू आहे. परवा भेटला रस्त्यात आणि मलाही तुमच्याकडं कामाला घे म्हणला, म्हणून मग मी त्याला बोलावून घेतला आहे. ठीक आहे, तुझ्या ओळखीचं आहे तर ठेव, पण त्या बाबतीत प्रतीक्षाशी बाबा तू बोल. तीच याचा पगार वगैरे ठरवेल. लक्ष्मी मान डोलावत खोलीतनं बाहेर पडली. तिच्या मागोमाग बारक्याही गेला. आदित्यनं भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली. 9 वाजत आले होते. आदित्य बेडवरनं उठला आणि बाथरूममध्ये शिरला. बरोबर 10:30 वाजता आदित्य ऑफिसमध्ये शिरला. कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक 20-22 वर्षाची तरुणी आपल्या पुढ्यातल्या टाईपरायटरवर टाईप करत होती. प्रतीक्षानं नियुक्त केलेली टायपिस्ट हीच असावी हे आदित्यच्या लक्षात आलं. त्याची चाहूल लागताच त्या तरुणीनं मान वर केली आणि प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. मी आदित्य. आदित्य तिच्या टेबलाजवळ येत म्हणाला. तशी ती तरुणी गडबडून उठून उभी राहत काहीशा ओशाळवाण्या स्वरात म्हणाली. सॉरी सर, मी आपल्याला ओळखलं नाही. अगं, कशी ओळखणार? आपली ही पहिलीच भेट आहे ना. आदित्यही हसून म्हणाला. एनिवे, नाव काय तुझं? मी नम्रता चिटणीस सर. ती तरुणी आदबीनं म्हणाली. छान नाव आहे. आणि प्रतीक्षा कुठे आहे? त्या येऊन मिस्टर मूर्तींच्या बरोबर बाहेर गेल्यात. तासाभरात परत येते म्हणाल्या. इथे काम करताना तुला काही अडचण नाही ना? नो सर. गुड. तशी काही अडचण असेल तर मला किंवा प्रतीक्षाला निसंकोचपणे सांगायची. काय? येस सर. बरं, आपल्या लेटेस्ट टेंडरच्या फाईल्स कुठे आहेत? काही कल्पना आहे तुला? येस सर. असं म्हणत नम्रतानं बाजूचं एक कपाट उघडलं आणि फाईल काढून त्याच्या हातात दिली. मला तुला आणखीन एक सूचना करायची आहे. तिच्या हातातली फाईल घेत आदित्य म्हणाला. अर्थात प्रतीक्षानं तुला ते सांगितलं असेल म्हणा, पण तरीही मी सांगतो. आपलं काही चुकलं का काय या शंकेनं नम्रतानं काहीसं त्याच्याकडे बघितलं. हे बघ, तू हे मला सारखं सर करायचं नाही. ऑफिसमध्ये असताना एक वेळ ते ठीक आहे. तसा कामाच्या बाबतीत मी कठोर आहे, शिस्तप्रिय माणूस आहे. आजचं काम उद्यावर किंवा काम पेंडिंग ठेवणं मला अजिबात आवडत नाही. पण त्याचबरोबर ऑफिसच्या बाहेर मी तुमच्यातलाच एक आहे, तुम्हा सगळ्यांचा मित्र आहे. इथे काम करणारे आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत असं समजून वागायचं. हेवे दावे, मत्सर किंवा एकमेकांची चुगली करणं ह्या गोष्टींचा मला अत्यंत तिटकार आहे.
असा माणूस कितीही हुशार असला, आपल्या कामात कितीही परफेक्ट असला, तरी असला माणूस माझ्या दृष्टीनं शून्य आहे. तू नवीन आहेस म्हणून मी मुद्दाम तुला या सगळ्याची कल्पना देतो आहे. येस सर, प्रतीक्षाताईंनी मला या सगळ्याची कल्पना दिली आहे. माझी ही पहिलीच नोकरी आहे सर. आणि ह्या पहिल्याच नोकरीत मला असं स्वच्छ निर्भय वातावरणात काम करायला मिळतं आहे, ह्याबाबत मी खरोखर स्वतःला सुदैवी समजते सर. मी तुम्हाला किंवा प्रतीक्षाताईंना तक्रारीला कुठलीही जागा देणार नाही याची खात्री देते सर. गुड गुड, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. ओके. असं म्हणत फाईल घेऊन आदित्य आपल्या केबिनमध्ये शिरला. जवळजवळ दीड तास आदित्य आपल्या केबिनमध्ये फाईल चाळत होता. मधून जवळच्या पॅडवर काहीतरी करत होता. प्रतीक्षा आणि मूर्ती अजूनही परतलेले नव्हते. शेवटी 12च्या सुमाराला तो आपल्या केबिनमधनं बाहेर आला. नम्रताच्या टेबलजवळ येत तो म्हणाला, नम्रता, मी बाहेर चाललो आहे. प्रतीक्षा किंवा मूर्ती आले तर त्यांना सांग मी रेल्वे हेड ऑफिसला गेलो आहे. येस सर. आदित्य ऑफिसमधनं बाहेर पडला. तो रेल्वेच्या ऑफिसमध्ये पोहोचला. 5 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर त्याची रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्याबरोबर भेट झाली. तासाभराच्या मीटिंगनंतर आदित्य रेल्वे ऑफिसमधनं बाहेर पडला. तेव्हा त्याचा चेहरा कमालीचा प्रसन्न दिसत होता. जॉब वर्कचं टेंडर त्याच्याच कंपनीला द्यायचं फायनल झालेलं होतं. आता काम खूप होतं आणि ते वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं होतं. कार चालवता आदित्य त्याच विषयावर विचार करत होता. DN रोडवरनं जाताना अचानक त्याची नजर त्याच्या कारजवळून पास होणाऱ्या एका टॅक्सीवर पडली आणि आदित्य एकदम दचकला. नुसता दचकलाच नाही, तर एकाएकी त्याची छाती धडधडायला लागली होती. शरीराला हलकासा कंप सुटल्यासारखा झाला होता. टॅक्सीत मागे बसलेल्या एका तरुणीची एक अस्पष्टशी झलक दिसली होती, पण तेवढ्यावरूनही ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून आकांक्षाच आहे याची त्याला खात्री पटली होती. आदित्यने स्वतःला सावरलं. नकळत त्याचा चेहरा कठोर झाला. मनोमन कसला तरी निश्चय करत तो त्या टॅक्सीचा पाठलाग करायला लागला. टॅक्सी दादरला आली. एका डिपार्टमेंटल स्टोअरसमोर थांबली. आदित्यने आपली कार टॅक्सीच्या मागे किंचित अंतरावर उभी केली. टॅक्सी उभी राहताच टॅक्सीतली तरुणी खाली उतरली. ती आकांक्षाच होती. टॅक्सीचं बिल पेड करून ती स्टोअरमध्ये शिरली. आकांक्षानं टॅक्सी सोडली त्या अर्थी तिला स्टोअरमध्ये बराच वेळ लागणार होता हे आदित्यच्या लक्षात आलं. पण तासांनी 2 तासांनी कधीतरी ती स्टोअरमधनं बाहेर पडणारच होती. आज योगायोगानं आकांक्षा त्याला दिसली होती आणि ही संधी सोडली तर एवढ्या मोठ्या मुंबईत तिला शोधणं अवघड होणार होतं. म्हणून कितीही वेळ लागला तरी तिचा ठाव ठिकाणा शोधून काढायचा असा निश्चय त्यांनी केला. त्याच्या डोक्यातले कामाचे सगळे विचार बाजूला पडले होते. डोक्यात फक्त आकांक्षाचे विचार घोळत होते. आकांक्षाला बघत त्याच्या मनातला संताप पुन्हा उफाळून आला होता. तिची स्टोअरमधनं बाहेर पडायची वाट बघत तो तसाच कारमध्ये बसून राहिला. बाजूच्या सीटवर ठेवलेली फाईल उचलून त्यांनी आपल्या चेहऱ्यासमोर धरली होती, पण त्याची नजर मात्र स्टोअरच्या प्रवेशद्वाराकडे होती. साधारण तासाभरानं आकांक्षा स्टोअरमधनं बाहेर पडली. त्यावेळी सामानानं भरलेल्या 2 कॅरी बॅग्ज तिच्या हातात होत्या. रिकाम्या टॅक्सीचा शोध घेत आकांक्षा अगदी त्याच्या कारजवळ येऊन उभी राहिली होती. आदित्यनं समोरची फाईल आणखीन वर घेत आपला चेहरा फाईलीच्या आड लपवला, कारण आकांक्षा त्याच्यापासून अवघ्या हातावर उभी होती. तिची त्याच्याकडे पाठ होती, पण किंचित जरी तिने मान वळवली तरी ती त्याला बघू शकली असती. अर्थात या क्षणी तिचं सगळं लक्ष रिकामी टॅक्सी दिसतीये का याकडे लागलं होतं. आदित्य फाईलीच्या आडून आकांक्षाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. जवळजवळ 8 वर्षांनंतर तो तिला बघत होता. या 8 वर्षात तिच्या सौंदर्यात काहीही फरक पडला नव्हता. उलट ती आणखीनच सुंदर दिसायला लागली होती. शरीरही काहीसं भरल्यासारखं दिसत होतं. तशी तर ती पहिल्यापासून आपल्या शरीराची, आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेत होती आणि आता तर तिचं शरीर हे तिचं कॅपिटल होतं.
ते जपणं, त्याची विशेष काळजी घेणं तिला भाग होतं. तशी काळजी घेतली नाही तर रस्त्यावरचं कुत्रंसुद्धा तिच्याकडे ढुंकून बघणार नव्हतं. तो विचार डोक्यात येताच आदित्यचं मन तिच्याविषयीच्या घृणेनं भरून आलं. चेहऱ्यावर कडवट भाव उमटले. त्याचवेळी एक रिकामी टॅक्सी आकांक्षाच्या समोर येऊन थांबली. आकांक्षा टॅक्सीत बसताच टॅक्सी सुरू झाली. आदित्यनंही आपली कार सुरू केली आणि पुन्हा तो त्या टॅक्सीचा पाठलाग करायला लागला. टॅक्सीनं बांद्र्याच्या हद्दीत प्रवेश करताच आकांक्षा आपल्या फ्लॅटवर चालली आहे हे आदित्यच्या लक्षात आलं. ती बांद्र्याला कुठे राहते हे त्याला आता अनायसे समजणार होतं. टॅक्सी व्हीपी रोडवरनं बांद्र्याच्या सामंत चौकात आली आणि मग बांद्रा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळली. बांद्रा टॉकीजपासून काही अंतरावर असलेल्या एका 4 मजली इमारतीसमोर ती टॅक्सी थांबली. आदित्यनंही टॅक्सीपासून काही अंतरावर आपली कार थांबवली. आकांक्षा टॅक्सीतनं उतरली. टॅक्सीचं बिल पेड करून ती त्या इमारतीच्या प्रवेशद्वारातनं आत शिरली. आकांक्षा इमारतीत शिरून दिसेनाशी होताच आदित्यनं आपली कार सुरू केली. अगदी अनपेक्षितपणे आकांक्षाचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यात तो यशस्वी झालेला होता. गुड आफ्टरनून सर. आदित्य ऑफिसमध्ये येताच प्रतीक्षा उठून उभी राहत म्हणाली. तिच्याबरोबर मूर्ती, अशोक आणि विवेकही उठून उभे राहिले होते. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, बसा बसा बसा. आदित्यनं हसून त्यांना बसण्याचा इशारा केला. मग तोही त्यांच्या शेजारीच सोफ्यावर बसला. तुम्ही दोघे आज कसे काय आलात? अशोक आणि विवेककडे बघत त्याने विचारलं. आवश्यक त्या सगळ्या सामानाची खरेदी झाली ना सर? आई आणि रंजना आता सगळं सामान फ्लॅटमध्ये व्यवस्थित लावण्याचं काम करतायत. आम्हाला तिथे विशेष काम करण्यासारखं नव्हतं म्हणून मग आम्ही आलो इकडे. आणि हो, विवेकलाही ऑफिस बघायचं होतं. अशोक म्हणाला. ठीक आहे, आता मी तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगतो. जॉब वर्कचं आपलं टेंडरसुद्धा पास झालं आहे. ते काम आता आपल्याला मिळालं आहे. काय सांगताय सर? प्रतीक्षाचाच नाही तर सगळ्यांचेच चेहरे आनंदानं उजळले होते. पण हे इतके दिवस लटकलेलं काम आज कसं काय झालं म्हणतो मी अचानक? मूर्तीनं विचारलं. आज याचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवून मी मिस्टर मल्होत्रांना भेटायला गेलो होतो. प्रत्यक्ष तुम्हाला आलेलं बघून मल्होत्रा साहेब चांगले गडबडले असतील. सुरुवातीला माझ्याशी ते उडवाउडवीच्या भाषेत बोलत होते. काहीतरी कारणं सांगून मला कटवायला बघत होते. शेवटी मीही प्रकरण रेल्वे मंत्र्यांकडे घेऊन जातो म्हणालो तसे मग मल्होत्रा काहीसे नरमले. आपली फाईल मागवली. आपल्या 2 ज्युनियर ऑफिसरना बोलवून खडसावलं आणि हे टेंडर आपल्या कंपनीच्या नावे फायनल करण्याची त्यांना आज्ञा दिली. मग रेल्वे मंत्र्यांची माझी कशी काय ओळख म्हणून त्यांनी मला विचारलं. मंत्र्यांशी झालेल्या माझ्या भेटीबाबत मी त्यांना सगळं सांगितल्यावर मल्होत्रा आणखीनच सरळ झाले आणि म्हणाले, याचा अर्थ आम्हाला तुमच्यापासून थोडं घाबरून राहायला हवं. मग मीही त्यांना म्हणालो की जे अयोग्य पद्धतीनं वागतात, जाणीवपूर्वक अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी माझ्यापासून घाबरूनच राहायला हवं. पण जर तुमचं डिपार्टमेंट नियमाप्रमाणे काम करत असेल, उगीचच अडवणुकीचं धोरण न स्वीकारता मला सहकार्य करणार असेल तर मग घाबरायचं काही कारण नाही. शेवटी मल्होत्राने मला सहकार्य करायचं आश्वासन दिलं. मी तर सुरुवातीपासूनच म्हणत होतो ना सर की ह्या लोकांना तुम्हीच सरळ करू शकाल. पण आता आपल्याला वेगानं काम करायला पाहिजे. मुंबई विभागातली आपल्याला मिळालेली ही पहिलीच कामं आहेत. ती आपल्याला वेळेत पूर्ण करून दाखवायची आहेत. आपल्याकडून थोडा जरी उशीर झाला तरी डिपार्टमेंटला तक्रारीला निमित्त मिळेल. आणि तसंही आपण कोणाचेही हात गरम न करता हे टेंडर मिळवल्यामुळे आधीच डिपार्टमेंट आपल्यावर खार खाऊ नये. आपण त्यांच्या एखाद्या पॉईंटमध्ये कधी सापडतो याची ते संधी शोधतच राहणार. आणि अशी एखादी संधी मिळताच ते आपल्याला मेमो इश्यू करायला मुळीच हायगाय करणार नाहीत. त्याबाबत तुम्ही निर्धास्त राहा सर. आम्ही डिपार्टमेंटला तशी संधीच मिळू देणार नाही. ओके, गुड. मग प्रतीक्षाकडे बघत त्याने विचारलं. सरांना सुखदासची तार दाखवली का? काय म्हणतोय काय सुखदास? आदित्यनं उत्सुकतेनं विचारलं. लेबरची जवळजवळ व्यवस्था पूर्ण केली आहे त्याने. कर्नाटक आणि बिहारमधनं उद्यापासून लेबर यायला सुरुवात होईल. व्हेरी गुड. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली आहे ना सर? ती सगळी व्यवस्था आम्ही करून टाकली सर. 2 दिवसानंतर आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार.
फार तर आणखीन एखादा दिवस जाईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही, मूर्ती आत्मविश्वासानं म्हणाला. आपल्या स्टाफमधला हाच आत्मविश्वास आदित्यला आवडत होता. अर्थात असा आत्मविश्वास निर्माण व्हायला आदित्यसारखा कुशल सेनापती कारणीभूत होता, हेही तितकंच खरं होतं. हे बघा, तुम्ही लोक आजच साईटवरच्या ऑफिसला जा. मटेरियलची काही कमतरता वगैरे आहे का ते पहा. मटेरियल कमी पडल्यामुळे काम थांबलं असं व्हायला नको. पैशाची काळजी करू नका. जेवढ्या पैशांची आवश्यकता असेल तेवढे मेमो भरून ऑफिसातनं घ्या. दुसऱ्या दिवशी सगळा हिशोब ऑफिसला द्या. जी पद्धत आपण कोल्हापुरात वापरत होतो तीच इथे सुद्धा वापरायची आहे. त्यात काही बदल करायची आवश्यकता नाही. ओके? तुम्ही निश्चिंत राहा सर, आम्ही सगळं मॅनेज करतो. आता कसं आहे, आता विवेकही आमच्याबरोबर आहे. रामदाससुद्धा लवकर आम्हाला जॉईन होईल. अशोक उत्साहानं म्हणाला. विवेक. आदित्य विवेकच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. विवेक, आता घरची कसलीही काळजी तू करायची नाहीस. सगळं लक्ष कामावर केंद्रित करायचं. लवकरात लवकर तू सगळं पिकअप करायला हवं आहे. 2 महिन्यात तू स्वतंत्रपणे एखादी जबाबदारी पेलण्या इतपत तयार व्हायला हवास. एक लक्षात ठेव, व्यक्तिगत जीवनात मी जेवढा सौम्य आहे तेवढाच कामाच्या बाबतीत मी कठोर आहे, शिस्तप्रिय आहे. कामाच्या बाबतीत मला कसलाही एक्सक्यूज चालणार नाही. तुला काही अडचण असेल, डोक्यावर काही टेन्शन असेल तर ते सगळं माझ्यावर सोपव. तुझ्या सगळ्या समस्या दूर करण्याचा मी प्रयत्न करीन, पण कामाच्या बाबतीत थोडाही बेजबाबदारपणा मला सहन होणार नाही. सर, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही सर. घरच्या लोकांची जी जबाबदारी माझ्यावर होती ती तुम्ही स्वतःवर घेतली आहे. मग आता मला कसलं टेन्शन असणार आहे सर? 2 महिन्यांच्या आत मी सगळं काम पिकअप करीन. विवेक दृढ स्वरात म्हणाला. गुड. चला, आता तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला लागा. अशोक, काही दिवस विवेक तुझ्याबरोबर राहील. त्याला सगळं समजावून सांग. विवेकला तयार करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. अशोकनं मान डोलवली आणि विवेकला घेऊन तो बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मूर्ती. प्रतीक्षा, तू जरा थांब बरं का. आणि मग नम्रताकडे वळून बघत आदित्य म्हणाला. नम्रता, तुझं काम संपलं असेल तर तू घरी जाऊ शकतेस. आज तुला लवकर सुट्टी देतोय, पण उद्यापासून आपल्याला भरपूर काम करायचं आहे. कदाचित ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्तही तुला जास्त वेळ थांबावं लागेल. घरच्यांना तशी कल्पना दे, म्हणजे ते काळजी करणार नाहीत. हवं तर तुझ्या घरातल्या कोणा वडील माणसाला आपलं ऑफिस दाखवायला घेऊन ये. आपली मुलगी कुठे काम करते, तिथली माणसं, तिथलं वातावरण त्यांना समजायला हवं. म्हणजे मग त्यांच्या मनात कुठल्याही शंकेला जागा राहणार नाही. ठीक आहे? येस सर. तशा प्रतीक्षाताई स्वतः माझ्या घरी येऊन गेलेल्या आहेत. माझ्या वडिलांशी त्या बोलल्या आहेत. त्यामुळे माझ्या घरचा तसा काही प्रॉब्लेम नाही सर. प्रतीक्षा, तुझ्या घरच्यांना भेटली असेल तर मग काही प्रश्नच नाही. ओके? अच्छा, तू आता जाऊ शकतेस. नम्रतानं आपलं टेबल आवरलं, टाईपरायटरवर कव्हर चढवलं. मग आदित्य आणि प्रतीक्षाला अभिवादन करून ती बाहेर पडली. चांगली मुलगी आहे. नम्रता गेली त्या दिशेनं बघत आदित्य म्हणाला. अतिशय सरळ आहे, साधी आहे. तुम्हाला कधी कोणी वाईट दिसतं का? प्रतीक्षा हसून म्हणाली. पण आदित्य हसला नाही. उलट एकदम त्याचा चेहरा गंभीर झाला होता. एक आहे. त्याच गंभीर स्वरात तो म्हणाला. जिला मी कधीही चांगली म्हणणार नाही, जिच्याविषयी माझ्या मनात घृणा आणि तिरस्कार ह्याशिवाय कसलीही भावना नाही. आकांक्षा? नकळत प्रतीक्षा विचारून गेली. आकांक्षा. आणि आज तर तिच्याविषयीच्या घृणेनं माझं मन भरून गेलं आहे. का? आज काय झालं? आज ती मला दिसली होती. बोलताना आदित्यचा स्वर कठोर झाला होता. काय? प्रतीक्षानं एकदम दचकून आदित्यकडे बघितलं. आज पाहिलं मी तिला. वाटतं माझ्या मनातली ही धगधगती आग शांत व्हायची वेळ आता आली आहे. आदित्य एकटक नजरेनं सिलिंग फॅनकडे बघत म्हणाला. कधी, कुठे दिसली होती? आदित्यनं तिला सगळं काही सांगितलं. प्रतीक्षा क्षणभर थांबली आणि मग तिने विचारलं. आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ, मी जे काही ठरवलंय त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील? तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आदित्य. नकळत प्रतीक्षा बोलून गेली. आदित्यनं क्षणभर प्रतीक्षाकडे बघितलं. मग पुन्हा आपली नजर छताकडे वळवत म्हणाला. फार काही नाही, तू फक्त आकांक्षाकडे जायचं आहे. मी?
आदित्य असं काही सांगेल याची कल्पना नसल्यामुळे प्रतीक्षा एकदम दचकली. पण मी तिच्याकडे जाऊन काय करणार? 2 दिवस आणि 2 रात्री म्हणजे 48 तासांसाठी तिला खरेदी करायचं आहे. ती मागेल ती किंमत देऊन. मला समजलं नाही. प्रतीक्षानं काहीसं गोंधळून आदित्यकडे बघितलं. सांगतो. आदित्यनं एक सिगरेट शिलगावली. मग सिगरेटचा एक कश घेत तो अतिशय शांत स्वरात म्हणाला, आज रात्री 11 वाजता तिने यायचं. परवा रात्री 11 वाजता कराराप्रमाणे मी तिला मुक्त करीन. हे 2 दिवस आणि 2 रात्री मला तिच्याबरोबर घालवायचे आहेत, ह्या बंगल्यात. तिच्याकडे जाऊन हा सौदा, हा करार तू तिच्याबरोबर करायचा आहेस. ती जे काही तिची किंमत सांगेल ती तू मान्य करायची आहेस. मला परवडणार नाही अशी तिची किंमत नक्कीच असणार नाही. आणि हे काम तूच करू शकतेस प्रतीक्षा. दुसऱ्या कोणाला मी ते सांगू शकत नाही, कारण माझं हे रहस्य फक्त तुलाच माहिती आहे. करशील? पण हे कितपत योग्य आहे आदित्य? प्रतीक्षा जरा धीर करूनच म्हणाली, आपल्याच पत्नीचं शरीर अशा प्रकारे विकत घेऊन तुम्ही तिच्याबरोबरच आपलीही किंमत कमी करताय असं नाही तुम्हाला वाटत? तू समजतेस तसं नाही आहे प्रतीक्षा. आदित्य अतिशय शांतपणे प्रतीक्षेच्या मनात आलेली शंका दूर करण्याच्या हेतूनं म्हणाला, तिचं शरीर मला हवं आहे म्हणून मी हे करत नाही आहे. मला तिच्या शरीराचा मोह पूर्वीही नव्हता आणि आत्ताही नाही. हे 2 दिवस आणि 2 रात्री तिच्या सहवासात राहूनसुद्धा मी तिच्या शरीराला स्पर्श करणार नाही. तिच्याविषयीची वाटणारी ती भावना केव्हाच मेली आहे. मला फक्त आजचं हे वैभव तिला दाखवायचं आहे. पश्चात्तापाच्या आगीत होरपळताना मला तिला बघायचं आहे. आणि हे सगळं ती इथे राहून इथल्या वैभवाचा अनुभव घेऊन तिला जाणवेल, ह्यासाठी माझा हा अट्टाहास आहे प्रतीक्षा. आदित्यचा स्वतःच्या मनावर विलक्षण ताबा आहे याची प्रतीक्षाला कल्पना होती. आकांक्षाच्या शरीराची त्याला कसलीही अभिलाषा नाही हेही तिला कळत होतं. पण तरीही एका रात्रीकडे जाऊन तिच्याकडे सौदा करणं, एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीच्या शरीराची किंमत ठरवणं तिला मनातनं पटत नव्हतं. ही जबाबदारी घ्यायला तिचं मन धजत नव्हतं. पण आदित्यला तसं स्पष्ट सांगणंही तिला शक्य नव्हतं. ही जबाबदारी टाळण्याच्या हेतूनं तिने एक निमित्त पुढं केलं. पण परवा 10 तारीख आहे. स्मृतीची सुट्टी सुरू होते. तिला आणण्यासाठी मला उद्याच पाचगणीला जायला निघायला हवं. पाचगणीला तुला उद्या जायचं आहे ना? मग आजच तू आकांक्षाकडे जा. आत्ता गेलीस तरी चालेल. आत्ता ती घरातच असेल. तुला केवळ एवढंच करायचं आहे, जाऊन तिला भेटायचं, तिची किंमत ठरवायची, हवं तर काही ॲडव्हान्स रक्कम द्यायची आणि इथला पत्ता द्यायचा. ती स्वतःच इथे येईल. तू स्वतः तिला इथे घेऊन यायची सुद्धा गरज नाही आहे. त्यानंतर तू तुझ्या फ्लॅटवर जाऊन पाचगणीला जायची तयारी करायला मोकळी होशील. तिने पुढे केलेल्या निमित्ताला आदित्यनं अशा प्रकारे तोडगा सुचवल्यावर प्रतीक्षेला त्यावर काही बोलणं शक्यच झालं नाही. कसला विचार करतेयस? हे बघ, हे काम जर तुला अवघड वाटत असेल तर तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही मी. मग दुसरी काहीतरी व्यवस्था करीन किंवा हा विचारच डोक्यातनं काढून टाकीन. पण आकांक्षानं माझ्यावर आणि स्मृतीवर केलेल्या अन्यायाची सजा मी तिला देऊ शकलो नाही, ही बोच मात्र मला आयुष्यभर टोचत राहील. ती धगधगती आग मला सतत बेचैन करत राहील. आदित्यच्या आवाजातला उदास विषण्ण भाव प्रतीक्षाच्या मनाला भिडला. आदित्यनं या बेचैन अवस्थेतनं बाहेर पडावं असं तिलाही वाटत होतं. आणि ही अस्वस्थता, ही बेचैनी आकांक्षा समोर आल्याशिवाय दूर होणार नाही हेही तिला कळत होतं. शेवटी आदित्यसाठी स्वतःच्या मनाला मुरड घालत आकांक्षाकडे जायचा तिने निर्णय घेतला. तरीही शेवटची एक शंका तिने विचारलीच, ही ऑफर ती मान्य करेल असं तुम्हाला वाटतंय? अगं, हा तिचा धंदा आहे. आलेल्या गिरायकाला ती नाही कसं म्हणेल? जाताना तू पैसे बरोबर घेऊन जा, जितके मागेल तेवढे दे. ठीक आहे, मी निघते. प्रतीक्षा बाहेर पडल्यावर आदित्य आपल्या खोलीत आला. खोलीत येताच त्यांनी लक्ष्मीला बोलवून घेतलं.
लक्ष्मी, आज रात्री एक पाहुणा येणार आहे. 2 दिवस राहणार आहे. आणि जोपर्यंत तो पाहुणा इथे आहे तोपर्यंत मी बोलवल्याशिवाय तू यायचं नाही. त्याच्याविषयी मला काही विचारायचं नाही. कुणी विशेष पाहुणा आहे का? हो, एक स्त्री आहे. काय म्हणलं? लक्ष्मी एकदम दचकली. आदित्यकडे ती विचित्र नजरेनं बघायला लागली. हे बघ, तू समजतेस असं काही नाही आहे लक्ष्मी. आदित्य किंचित हसून म्हणाला, काही जुने हिशोब आहेत आमच्या दोघात, ते पूर्ण करायचे आहेत. आणि म्हणूनच जेवण, नाश्ता, चहा जेव्हा मी सांगेन तेव्हाच आणायचा. फक्त 2 दिवसांचा हा प्रश्न आहे. आलंय लक्षात? लक्ष्मीनं मान डोलवली आणि ती बाहेर पडली आणि आदित्य उत्तेजित होऊन येणाऱ्या पाहुण्याची वाट बघायला लागला.